हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। सकाळच्या नाश्त्यासाठी आपण इडली, डोसे, पोहे, उपमा, सांजा, शिरा असे पदार्थ करतो। पण संध्याकाळच्या वेळेला काहीतरी चटपटीत वडा, समोसा किंवा चाट म्हणजे भेळपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस, पाणीपुरी हे पदार्थ खायला मुलांना खूप आवडतं। बाहेरून आणले तर ते थोडे महागही पडतात आणि ते कितपत स्वच्छ पद्धतीने बनवले असतील, हायजेनिक असतील की नाही असं आपल्याला वाटतं। तेच जर आपण घरच्या घरी केले तर। पण ह्या सगळ्या पदार्थांबरोबर एक अतिशय कॉमन घटक आहे, तो म्हणजे चटणी। दोन प्रकारची चटणी, एक तिखट चटणी, कोथिंबीर आणि पुदिन्याची हिरवी चटणी, आणि दुसरी आंबट गोड चटणी। तर सर्वात प्रथम आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दोन्ही चटण्या कशा करायच्या ते दाखवते आणि मग त्याच्यानंतर आपण एक एक चाटचा पदार्थ कसा बनवायचा ते पाहू। चाट बरोबर खाण्यासाठी आंबट गोड चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 1 वाटी खजूर, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी चिंच, 1 टेबलस्पून सुंठ पावडर म्हणजे ड्राय जिंजर पावडर, 1 ते 1.5 टेबलस्पून लाल मिरची पावडर म्हणजे लाल तिखट, 1 टेबलस्पून जिरे पावडर आणि 1 टेबलस्पून धणे पावडर। आता ह्याच्यामध्ये चिंच तुम्ही अगदी अर्धीच वाटी घ्या आणि हा खजूर मी बिया काढून अगदी 1 वाटी गच्च भरून घेतला आहे आणि गूळ पण 1 वाटी गच्च भरून घेतला आहे, कारण प्रामुख्याने ही चटणी गोड असायला हवी। फक्त थोडंसं बॅलन्स करायला आपल्याला त्याला आंबटपणासाठी थोडी चिंच घालायची। तुम्ही जर चिंच जास्त घेतलीत तर मग ती जास्त आंबट डहाण होईल। आणि खजूर मोजून घेताना त्याच्यातले बिया काढून घ्या। तुम्ही बियांसकट घेतला तर व्हॉल्यूम जास्त होईल आणि मग तो खजूर ॲक्च्युअल कमी निघेल। इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे। ह्याच्यात आपण कमी गॅस ठेवून पहिले गूळ घालूया, त्याच्यानंतर खजूर घालूया, आणि चिंचेतल्या सुद्धा बिया म्हणजे चिंचोक्या सगळे काढून घेतलेत। आता हे सगळं लगेच वितळायला सुरुवात होईल। हे आपल्याला चांगलं वितळून घ्यायचं आहे। गूळ आपला बऱ्यापैकी वितळला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये कमीत कमी 2.5 ते 3 वाट्या पाणी घालायचं आहे। चटणी आपल्याला जरा पातळच पाहिजे आणि उकळल्यावर थंड झाल्यावर ती घट्ट होईल, म्हणून मी जवळजवळ 3 वाट्या पाणी याच्यात घातलं आहे। आता हे आपण चांगलं उकळून घेऊया मिश्रण। आपल्याला हे मिश्रण उकळत ठेवून साधारण 5 मिनटं झाली आहेत। हे पहा, सगळा गूळ वगैरे पूर्ण वितळला आहे, हे बऱ्यापैकी एकजीव झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया म्हणजे ते पण छान एकजीव होतील। सर्वात प्रथम धने पावडर, मग जिरे पावडर, सुंठ पावडर, लाल तिखट आणि आता चवीप्रमाणे मीठ। हे बघा, मिश्रण आता हळूहळू घट्ट होत चाललं आहे। खजूर पण मी चांगला मिक्स करून घेते। आता आपण हे अगदी मोजून 2 मिनटं उकळत ठेवूया। आपल्याला मसाले घालून 2 मिनटं झाली आहेत। सगळे मसाले चांगले एकजीव झाले आहेत। हे पहा, कन्सिस्टन्सी इतपत पातळ आपल्याला हवे आहे। आता गॅस बंद करून आपण हे थंड करून घेऊया। हे पहा, आपलं मिश्रण आता अगदी चांगल्या प्रकारे थंड झालं आहे। आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया।
ही पहा, आपली चाटबरोबर खाण्यासाठी आंबटगोड चटणी खायला तयार. ही चटणी जर तुम्ही एअरटाईट जारमध्ये फ्रीजमध्ये ठेवलीत तर कमीत कमी महिनाभर तर सहजच चांगली टिकेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.